देवाची दारी उभा क्षणभरी. हरिपाठाचा पहिला अभंग. जय जय राम कृष्ण हरी. वैष्णव हो. भक्ती, नामस्मरण आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र हरिपाठाच्या दिव्य प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण सुरू करणार आहोत हरिपाठातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा अभंग. तो म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. मित्रांनो, ही फक्त एक ओवी नाही तर संपूर्ण भक्ती मार्गाचा सार आहे. या एका अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती, नामस्मरण आणि मोक्षाचा अत्यंत सुंदर मार्ग सांगितलेला आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाच्या द्वारी म्हणजे काय? मित्रांनो, देवाच्या द्वारी म्हणजे फक्त मंदिराचं दार नाही, तर त्याचा खरा अर्थ आहे देवाच्या भक्तीमध्ये प्रवेश करणं, परमेश्वराच्या स्मरणामध्ये राहणं आणि मनाने देवाजवळ जाणं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो भक्त एक क्षण जरी पूर्णपणे श्रद्धेने देवाच्या द्वारी उभा राहतो, त्याला चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. मुक्तिचारी म्हणजे कोणत्या? वैष्णव हो. हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहे. सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. म्हणजे भक्त हळूहळू परमेश्वराच्या अधिक जवळ जातो. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मोठमोठ्या तपश्चर्या करण्यापेक्षा प्रेमाने देवाचं नामस्मरण करणं अधिक महत्त्वाचं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, याचा मागचा संदेश हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ही ओळी महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगता, सतत देवाचं नाम घ्या, ओठावर हरिनाम ठेवा, कारण हरिनामामध्येच पुण्य आहे. मित्रांनो, जेव्हा भक्त प्रेमाने विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेव्हा त्याचं मन शुद्ध होऊ लागतं, राग कमी होतो, भीती कमी होते आणि अंतर्मनात शांतता निर्माण होते. पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम घेतल्याने किती पुण्य मिळतं याचं गणना कोणी करू शकत नाही. मित्रांनो, आज लोक मोठमोठ्या पूजा करतात, दान करतात, यज्ञ करतात, पण संत सांगतात प्रेमाने घेतलेलं एक हरिनामही अमूल्य असते, कारण देवाला दिखावा नको असतो, तर त्याला भक्ताचं निरागस प्रेम हवं असतं. वारकरी परंपरेमध्ये या अभंगाचं महत्त्व वैष्णव हो. वारीमध्ये चालताना हा अभंग अनेक वेळा म्हटला जातो. हजारो वारकरी टाळांच्या नादात गातात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण भक्तीने भरून जातो. मित्रांनो, तो अनुभव फक्त ऐकण्याचा नसतो, तो जगायचा असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत तणावामध्ये जगतो. मोबाईल, स्पर्धा, नैराश्य यामुळे मन अस्थिर होतं. अशा वेळी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अत्यंत सोप्या उपाय सांगतात. हरिनाम घ्या. फक्त काही मिनटं शांत बसून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा. मनामध्ये बदल जाणवू लागतो. या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भक्ती सोपी आहे, देव सर्वांसाठी आहे, नामस्मरणामध्ये अमर्यादित शक्ती आहे आणि प्रेमाने घेतलेलं हरिनाम माणसाला परमेश्वराजवळ घेऊन जातं. वैष्णव हो. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी म्हणजे मंदिरात जाणं नाही, तर मनाने भक्ती जागृत करणं आहे. आजचा भाग इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत हरिपाठातील पुढील अभंग. हरिमुखे म्हणा, तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठलाचं नाम घ्या आणि अंतर्मनात भक्तीचा प्रकाश जिवंत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली.